15 जुलैचा तिसरीचा अभ्यास छोटासा बनवूया. मराठीसाठी बघा, मराठीला काय करायचं, हे विरुद्धार्थी शब्द पाठ करून यायचे आहेत. बघा, पहिला आहे अवघड, याच्या विरुद्धार्थी आहे सोपे. दुसरा आहे कृतज्ञ, कृतज्ञ याच्या विरुद्धार्थी शब्द आहे कृतघ्न. कृतज्ञ, कृतघ्न. कृतज्ञ म्हणजे आपण जर त्याच्यावर उपकार केले तर तो त्याची जाणीव ठेवतो, त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि जो केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही त्याला कृतघ्न म्हणतात. ठीक आहे. त्याच्या पुढे आहे स्वकीय, स्वकीय आणि त्याच्या विरुद्धार्थी आहे परकीय. स्वकीय म्हणजे आपलेच आणि परकीय म्हणजे दुसरे. त्यानंतर पुढचा शब्द घेऊया स्वातंत्र्य, स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य. पारतंत्र्य हे शब्द, 4 विरुद्धार्थी शब्द पाठ करायचे. त्यानंतर गणिताचं बघूया. गणितामध्ये 3 अंकी संख्यांचं लेखन करायचं आहे. त्याच्यामध्ये 145, हे कसं 145 लिहितात, 45. नंतर 144, हा शब्द मुद्दाम घेतलाय बघा. काही जण 44 म्हणतात, तो चव्वेचाळीस असा लिहितात. 44 ही गोष्ट लक्षात ठेवायची, 44 वगैरे काय म्हणायचं नाही. त्यानंतर आहे 135, 135 हे असं लिहायचं. हे 3 शब्द व्यवस्थित लिहित आले पाहिजे, 3 अंकी संख्या. आणि बेरजा देतो ते सोडवायचे बघा. 235 अधिक 618, त्यानंतर 329 अधिक 415, पुढे आहे 632 अधिक 367. अशा पद्धतीने हे गणित आहेत, हे सोडवायचे. आणि इंग्रजीचे बघा, इंग्लिशमध्ये 3 स्पेलिंग देतो, ते पाठ करायचे. पहिलं आहे कॅमल, CAMEL, कॅमल. कॅमल या शब्दाचा अर्थ काय असतो? कॅमल म्हणजे उंट. ओके. 2 नंबर आहे टायगर, TIGER, टायगर. टायगर, टायगर म्हणजे काय? वाघ. आणि पुढे घेतो लायन, LION, लायन. काही जण लॉयन म्हणतात, लायन. ठीक आहे. घ्यायचं सिंह, लायन म्हणजे सिंह. हा अभ्यास पूर्ण करून आणायचा 3रीच्या विद्यार्थ्यांनी.